नवरा 2 वर्षापासून विदेशात होता आणि गावाकडे बायको गरोदर झाली. हे कसं झालं हे बघण्यासाठी नवरा न सांगताच आला आणि त्याने जे बघितलं ते तर सकाळी सकाळी रूममध्ये फोन वाजला. एका मित्राने फोन घेतला आणि तो खुशी खुशीमध्ये त्याच्या मित्राला आवाज देऊ लागला. मंगेश, तुझा फोन आला घरून. तुझ्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे. मंगेश अंघोळीला गेला होता. तो लवकर अंघोळ उरकून आला आणि मित्राला म्हणाला, काय झालं रे, काय आनंदाची बातमी आहे? मंगेशचा मित्र म्हणाला, अगोदर पेढे आण लवकर. जाऊन मंगेश त्याच्या मित्राला म्हणाला, अरे अगोदर सांग तर काय बातमी आहे? मंगेशचा मित्र म्हणाला, मित्रा, तुझ्या बायकोचा फोन होता. तू बाबा होणार आहे. तुझी बायको गरोदर आहे. मित्राने जेव्हापासून मंगेशला सांगितलं होतं की त्याची बायको गरोदर आहे, तेव्हापासून मंगेश नाराज झाला होता. त्याच्या चेहऱ्यावर उदासी होती. त्याचं कुठल्याच कामात लक्ष लागत नव्हतं. मंगेशचे मित्र पण हैराण झाले होते की मंगेशची बायको गरोदर आहे, याने तर खुश झालं पाहिजे, मग हा नाराज का आहे? मंगेशने त्याच्या नाराजीचं कारण कोणालाही सांगितलं नाही आणि तो आता त्याच्या गावाकडे निघाला. मंगेशच्या नाराजीचं कारण होतं ते की तो तर 2 वर्षापासून कामाला विदेशात आहे, मग त्याची बायको गरोदर कशी काय झाली? त्याच्या मनात असंख्य विचार येऊ लागले होते. हे झालं कसं हे बघण्यासाठीच तो गावी चालला होता. तो गावाकडे येत आहे हे त्याने कोणालाही सांगितलं नाही. तो मध्यरात्री गावी पोचला आणि घरी गेल्यावर त्याला तर त्याची बायको कुठेही दिसेना. तो वरती गच्चीवर गेला आणि त्याला बाजूच्या गच्चीवरून आवाज येत होता. त्याला तो आवाज ओळखीचा वाटू लागला. तो आवाज त्याच्या बायकोचाच होता. ती शेजारच्या सोबत होती. ती बोलत होती, चल जाते मी आता, आता बस एवढंच. मंगेश थोडं जवळ गेला आणि त्याने बघितलं त्याची बायको शेजारच्या एका तरुणाच्या मिठीत होती. ते बघून त्याला समजलं की त्याची बायको त्याच्या माघारी असं काही. मंगेश नाराज झाला होता आणि तो तिथे थोडा वेळ पण न थांबता परत निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी मंगेश परत आला तर त्याचे मित्र म्हणाले, तू तर गावाकडे गेला होता ना? मंगेश म्हणाला, माझ्यासोबत खूप मोठा धोका झाला. माझी बायको दुसऱ्यासोबत रात्री. मंगेशने त्याच्या बायकोला फोन केला आणि सांगितले, मी आता गावाकडे येणार नाही. तू रात्री ज्याच्यासोबत होती आता त्याच्यासोबत राहा. मंगेशची बायको तर घाबरली होती. तिला वाटलं की हे मंगेशला कसं माहिती झालं? तिला तर काही समजेना. मंगेशने तिला वेगळं केलं होतं आणि नंतर त्याने विदेशातच दुसरं लग्न केलं आणि तो कायम तिथेच राहिला होता.